हाय हॅलो, कसे आहात तुम्ही सगळे? मी स्वाती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे तुम्ही थंबनेल बघून ओळखलाच असेल की मार्केटमध्ये खूप मोठा स्कॅम सुरू आहे. आणि तो स्कॅम नक्की काय आहे आणि कोणत्या पद्धतीने ते स्कॅमर्स आपल्यासोबत कॉन्टॅक्टमध्ये येतात आणि कसे ते आपल्याला फसवण्याचा प्रयत्न करतात, हे सगळ्या गोष्टी मी आता तुम्हाला सांगणारच आहे या व्हिडिओमध्ये. आणि असे स्कॅम्स खूप वाढलेत, ह्या मार्केटमध्ये खूपच जास्त फ्रॉड चालू आहे. त्याच्यामुळे आपण सगळेजण या सगळ्या फ्रॉडपासून सावध राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्याच्यामुळे हा मी व्हिडिओ बनवत आहे की आमच्यासोबत हा स्कॅम होता होता वाचला आहे आणि तो स्कॅम तुमच्यासोबत होऊ नये, असाच माझा उद्देश आहे हा व्हिडिओ बनवण्याचा. तर चला तुम्हाला मी पूर्ण डिटेलमध्ये सांगते की नेमकं आमच्यासोबत काय घडलं आणि कसा स्कॅम होता होता आमच्यासोबत वाचला आहे. तर आम्ही रिसेंटली कार बाय केली, तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल, व्हिडिओजमध्ये तुम्ही बघितलं आहे की आम्ही टाटा पंच न्यू बाय केली आहे. तर असंच होतं, जे लोक न्यू कार बाय करतात तर त्यांना कॉल येतो की तुम्ही न्यू कार घेतली, त्याच्याबद्दल तुम्हाला कॉंग्रॅच्युलेशन्स आणि तुम्ही एका ह्याच्यामध्ये तुम्हाला गिफ्ट मिळणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुमचं सिलेक्शन झालं आहे आणि आता सेमिनार ठेवला आहे आम्ही आणि ते तुम्ही अटेंड करा. सेमिनार अटेंड झाल्याच्या नंतर तुम्हाला गिफ्ट्स मिळतील. तर गिफ्ट्समध्ये काय काय असतं हे पण तुम्हाला त्यांनी सांगतील. तर 7 दिवसाचं पॅकेज आहे बाहेर वेकेशनला जाण्याचं. त्यांनी सांगितलं होतं मनालीला जायचं, वेकेशनला जायचं 7 दिवसाचं पॅकेज मिळू शकतं, किंवा कॅन्डल लाईट डिनरचं, किंवा आपलं काय ते मूवी तिकीट्स मिळणार आहेत आणि भरपूर अशा गोष्टी मिळणार आहेत गिफ्ट्समध्ये. तर त्याच्यासाठी तुम्हाला आधी आमचा सेमिनार अटेंड करावा लागणार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी कॉलवरती सांगितल्या होत्या आणि हा कॉल माझ्या मिस्टरांना आला होता, कारण त्यांचाच नंबर दिला होता ना कार बाय करताना. तर त्या सगळ्या गोष्टी त्यांनी त्यांच्याकडून घेतात की तुमच्या कस्टमरना आम्ही असं असं गिफ्ट देणार आहे त्याच्यासाठी. त्यामध्ये त्यांचा पण काही फॉल्ट नाही आहे, कंपनीवाल्यांचा किंवा आपल्या कार आपण जिथून घेतले त्यांचा पण काही फॉल्ट नाही आहे. ही लोक त्यांना सांगतात की आपल्या गिफ्ट देणार आहोत म्हणून आम्ही त्यांचं कॉल वगैरे करणार आहोत, असं त्यांनी आपल्याला कॉल करतात. तर झालं, आम्हाला बोलवलं होतं सांगलीतल्या एका हॉटेलमध्ये की असं असं आहे आणि तुम्ही शनिवारी या. हे सगळं सेमिनार त्यांनी विकेंडच्या वेळेस मस्त ऑर्गनाईज करत असतात. विकेंडच्या वेळेला आम्हाला सांगितलं होतं की गुरुवारी फोन आला आणि त्यांनी सांगितलं शनिवारी आहे या म्हणून. मग ह्यांनी थोडंसं त्याबद्दल, त्यांची जी कंपनी होती तर त्याचं नाव मी तुम्हाला डिस्क्लोज करणार नाही आहे, तुम्हाला सांगणार नाही आहे त्या कंपनीचं नाव, कारण असंही असू शकतं, कारण ती कंपनी जेन्युइन असू शकते. पण त्या कंपनीच्या नावावर ही लोक जर फ्रॉड करत असतील तर आपण त्या कंपनीला कसं नाव ठेवू शकतो ना. त्याच्यामुळे त्या कंपनीचं नाव मी तुमच्यासमोर सांगणार नाही आहे. त्या कंपनीचा असा फोन आला की त्या कंपनीकडून आम्ही बोलतो आहे आणि असं असं आहे आणि तुम्ही या. तर आम्ही गेलो, सांगलीतच एक हॉटेल होतं, तर बघून तर येऊया म्हटलं नेमकं काय आहे हे. तर त्याच्या आधी आम्ही थोडंसं त्याच्याबद्दल माहिती काढली होती इंटरनेटवरून. तर त्यांची वेबसाईट वगैरे आहेत, त्यांच्या कंपनीच्या वेबसाईट वगैरे आहेत, पण जास्त काही माहिती नाही आहे त्यांची. आणि तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की त्यांची कंपनी मुंबईमध्ये आहे, त्यांनी असं आम्हाला सांगितलं. मग बरं म्हटलं, मुंबईमध्ये कुठे आहे ते आम्ही सांगितल्यानंतर चेक करायला सुरू केलं. फक्त एका कोणत्याही बिल्डिंगचे तिथे फोटो होते आणि त्याच्यावरती असं नाव पण नव्हतं. त्यांनी ज्या कंपनीचं नाव सांगितलं होतं त्या कंपनीचं नावसुद्धा त्या बिल्डिंगवरती नव्हतं. कोणत्याही एका मोठ्या बिल्डिंगचा फोटो टाकला की ती त्यांची कंपनी होऊ शकत नाही ना. असं थोडंसं आम्हाला तेव्हा डाऊट यायला सुरू झालेला. मग आम्ही जास्त माहिती काढण्यासाठी गुगलवर वगैरे बाकीच्या सगळ्या ठिकाणी सर्च करायला सुरुवात केली, पण त्यांची एक वेबसाईट त्यांनी तयार केलेली आहे. मग आपल्याला असं वाटतं की वेबसाईट आहे बाबा म्हटल्यानंतर असेल काहीतरी. मग आम्ही थोडा वेळ ऐकून घेतलं त्यांचं, म्हणजे नेमकं काय सांगतायत, स्कीम काय आहे. तिथे गेल्यानंतर त्यांनी चहा कॉफी वगैरे ऑफर केली. मग त्यांची सुरुवात केली त्यांनी सांगण्याची की नेमकं हे ऑफर काय आहे. तर ही ऑफर अशी देतात त्याने आपल्याला की असे वर्षाचे पॅकेजेस असतात वेकेशनचे. समजा 5 वर्षाचे आहेत, 2 वर्षाचे आणि 1 वर्षाचं ट्रायल पॅकेज आहे. तर त्याने काय आम्हाला सांगितलं की तुम्ही 1 वर्षाचं ट्रायल पॅकेज घेऊन बघा आणि तुम्हाला जर हे आवडलं पॅकेज आमचं आणि आमची फॅसिलिटीज आवडल्या तर तुम्ही पुढचे पॅकेजेस घेऊ शकता. तर 1 वर्षाचं जे पॅकेज आहे त्याच्यामध्ये आपल्याला 7 दिवस आपल्याला फिरायला नेणार त्यांनी. आणि त्याने असं सांगतात की हे मेंबरशिप नाही तर ही ओनरशिप आहे आणि तुम्ही जिथे सांगाल त्या ठिकाणी तुम्हाला आम्ही नेऊ फिरायला. तुम्ही जे हॉटेल सांगाल 4 स्टार 3 स्टार कोणतेही हॉटेल तुम्ही सांगाल त्या ठिकाणी आम्ही नेणार तुम्हाला. डेट पण तुम्ही फिक्स करायची, सगळं तुम्ही करायचं. फक्त तुमचं काम घरातनं बाहेर पडायचं गेटपर्यंत, तिथून आम्ही तुम्हाला घेऊन जाणार जिथे तुम्हाला जायचं तिथून आणि तुम्हाला घरापर्यंत आणून सोडणार. आणि हे सगळं 1 वर्षाचं पॅकेज फक्त 25,000 आहे.
आता शक्य आहे का काश्मीरला 25,000मध्ये जाऊन येणं शक्य आहे का? त्यामध्ये हॉटेल, त्यांचं ट्रॅव्हलिंगचा खर्च आणि ते आपल्याला फिरवणार म्हणे. आता आपल्याला समजा आपण काश्मीरमध्ये गेलो आणि हॉटेलमध्ये स्टे केला तर तिथून डेज सुरू झाले ते 7 दिवस. ट्रॅव्हलिंगचे डेज त्यात ॲड करणार नाही आम्ही आणि तुम्ही जेव्हा चेक इन कराल हॉटेलमध्ये तेव्हा डेज सुरू होतील तुमचे 7 दिवस. तर असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि तिथे तुम्हाला एक आमचा गाईड पण मिळेल जो आमच्या कंपनीकडून असतो. तोच तुम्हाला त्यांच्याच कारमधून ड्राईव्ह करत सगळीकडे जे तिथले लोकेशन्स असतात तिथे सगळ्या लोकेशन्सवरती ते तुम्हाला फिरवून परत आणि हॉटेलमध्ये येऊन ड्रॉप करतील. तर एवढं सगळं त्यांनी आम्हाला सांगितलं होतं. तर प्रत्येकांना असं वाटेल ना, म्हणजे आपल्याला कसं माहिती असतं आपण जास्त बाहेर फिरतो, जे लोक जास्त फिरत नाहीत त्यांच्यासाठी कसं होणार, त्यांना खरंच पटेल. कारण आपल्याला माहिती आहे घरातून बाहेर गेलं की पैसा किती लागतो बाहेर फिरायला. 25,000त काहीच होणार नाही काश्मीरमध्ये, हे आपल्याला माहितीच आहे. पण त्यांनी सांगितलं पूर्ण आम्ही असं करू आणि आम्ही म्हटलं मग 25,000 हे ह्याच्यामध्ये शक्य नाही. कारण ते म्हणाले की आम्ही प्रमोशन करतो आहे, आमची कंपनी आत्ता सुरुवात केली आहे, आम्हाला कस्टमर्स हवे आहेत, त्याच्यामुळे कस्टमर गोळा करण्यासाठी आम्ही हे सगळं करतो आहे. आम्हाला कट टू कट खर्च मिळणार त्याचा, जास्त काही आमचा फायदा नाही आहे. पण आमचं जे 5 वर्षाचं जे वेकेशनचं पॅकेज आहे त्यात आमचा फायदा आहे असं ते आम्हाला सांगितले. प्रत्येकाला पटेल हे असं त्यांनी बोलत होते. प्रत्येक गोष्ट त्यांची अशी होती की आपल्याला पटलीच पाहिजे आणि आपण त्यांचे जे वेकेशनचं जे आहे ना ते आपण त्यांच्यावर ॲग्री करून आपण मेंबरशिप घ्यावी यासाठी ते खूप म्हणजे खूप प्रयत्न करतात. तर अशा पद्धतीने आम्हाला त्यांनी सांगितलं. आणि त्यात असं होतं की तुम्ही 2 मोठी माणसं आणि 2 लहान मुलं असंही जाऊ शकता किंवा 2 मोठी माणसं आणि अजून तुमचे फ्रेंड्स किंवा त्यांची फॅमिलीतले 2 माणसं असे 4 जण तुम्ही जाऊ शकता असं सांगितलं. आणि जर तुम्ही 5 वर्षाचं घेत असाल तर आपल्याला ह्या वर्षी होत नाही आहे जायचं आणि पुढच्या वर्षी जात आहोत तर ह्या वर्षीचे 7 दिवस तुम्ही पुढच्या वर्षीमध्ये ॲड करून 14 दिवस पुढच्या वर्षी जाऊ शकता. जे आपण म्हणेल ना तेच तुम्ही जे म्हणाल तेच ते सगळं ऐकतील. असं समजा आपल्याला ह्या वर्षातले 7 दिवसात नाही जायचं तर पुढचे 7 दिवस म्हणून 14 दिवस आपण पुढच्या वर्षी जाऊ शकतो. अशा पद्धतीने त्यांनी सगळं आपल्याला सांगत असतात. तर हे सगळं आम्ही बसून ऐकून घेतलं. मग आम्ही ठरवलं जेव्हा आम्ही घरून जात होतो तिकडे तेव्हा आम्ही ठरवलेलं दोघांनी की आपण काहीच घ्यायचं नाही आहे मेंबरशिप वगैरे, आपल्याला याच्याबद्दल जास्त माहिती नाही आहे. आणि तिथे गेल्यानंतर तर आम्हाला थोडासा डाऊट यायला सुरूच झाला होता कारण इतक्या कमी पैशात इतकं सगळं होतच नाही आहे. तर आम्ही थोडा वेळ ऐकून घेतलं, अजून काय सांगतात ते पण ऐकून घेतलं. आणि ते बोलले की डीमार्टचा काय, तर आता आपण डीमार्टचं मध्ये महिन्याचा खर्च असा आपला होतो ना त्यातला 1,000 रुपये आम्ही देणार तुम्हाला डीमार्टमध्ये, त्याचं वाउचर मिळणार आहे. महिन्याला 1,000 रुपये ते देणार आपल्याला डीमार्ट खर्चासाठी, असं एक वाउचर आहे. अजून योगासाठी, जिमसाठी आणि कॅन्डल लाईट डिनर, परत वर्षातून 2 कॅन्डल लाईट डिनर आणि 2 ते 3 मूवी तिकीट्स वगैरे असं काहीतरी त्यांचं पूर्ण पॅकेज आहे त्या 5 वर्षामध्ये, ते असं सांगत होते. आणि त्यांनी आम्हाला कन्व्हिन्स केलं की 1 वर्षाचं घ्या ह्यासाठी. मग आम्ही बोललो ना आता मार्केटमध्ये एवढा फ्रॉड चालू आहे त्यामुळे आम्ही कसं विश्वास ठेवू शकतो. तर त्यांनी आम्हाला एक त्यांची फाईल होती बुकलेटसारखी, ते आम्हाला आणून दाखवलं की हे सगळं लिखित आहे, हे कुठेही गव्हर्नमेंट रजिस्टर्ड नव्हतं, त्यांच्याच कंपनीकडून ते प्रिंट मारलेलं एक बुकलेट होतं छोटंसं आणि त्याच्यामध्ये त्यांनी सगळं लिहिलं होतं. जर आपण मेंबरशिप घेत असलो तर त्याच्यातच ते आपले सगळे डिटेल्स भरून घेतात आणि डिटेल्समध्ये आपले ईमेल ID, आपले सगळे जे बँक डिटेल्स आहेत ते सगळे ते घालतात, आपल्या पत्ता वगैरे सगळं ते घेतात, आपलं डेट ऑफ बर्थ. कारण बँकेत आपण काही करतो आपलं डेट ऑफ बर्थच ठेवत असतो ना पिनकोडसाठी. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या लागणार आहेत ना बँक हॅक करण्यासाठी त्या सगळ्या गोष्टी त्या बुकलेटमध्ये लिहून घेतात आपल्याकडून आणि त्यांची एक साईन आणि शिक्का मारून आपल्याला ते मेंबरशिपचं एक कार्ड असतं ते देतात. मग माझ्या मिस्टरांनी विचारलं त्यांना, आता जर आम्ही मेंबरशिप घेतली समजा तर आम्ही तुम्हाला कॉन्टॅक्ट कसं करणार की आम्हाला ह्या दिवशी जायचं आहे फिरायला. तर ते म्हणले जेव्हा तुम्ही घ्याल मेंबरशिप तेव्हा ते कार्ड येईल मेंबरशिपचं आणि त्याच्यावरती नंबर असेल की त्याच्यावरती तुम्ही कॉल करा, कस्टमर केअरचा तो नंबर आहे. तर माहिती नाही ते कस्टमर केअरवाले नंबर उचलतील की नाही. आणि हा सगळा फ्रॉड आता सुरू आहे सध्या. आणि नंतर जेव्हा आम्ही बाहेर आलो तिथून, आम्हाला नाही करायचं असं बोलून जेव्हा आम्ही बाहेर आलो तेव्हा ना आम्ही सर्च केलं यूट्यूबवरती व्हिडिओज वगैरे, म्हणजे कोण जर गेला असेल ह्या कंपनीतून फिरायला वगैरे तर त्याने टाकलंच असेल ना व्हिडिओ, फीडबॅक वगैरे देतात लोक, तर बघूयात म्हटलं काय आहे नेमकं हे काय आहे. म्हणून मी सर्च केलं. जेव्हा मी सर्च केलं ना तेव्हा खरंच मी डोक्याला हात लावला, कारण हा इतका मोठा स्कॅम 3 वर्षापासून सुरू आहे आणि आत्ता आपल्या सांगलीत येऊन ठेपला आहे. आपल्या इतक्या घराच्या जवळ आला आहे हा स्कॅम आणि आत्ता आपल्याला समजते. कारण जास्त आपण याच्याबद्दल कधी सर्चच केलं नाही, कधी बघितलं पण नाही असे स्कॅम्स होत आहेत ते.
आणि हा खूप मोठा स्कॅम आहे टुरिझमसारख्या अशा गोष्टींवरती, म्हणजे ज्या गोष्टी असे सेन्सिटिव्ह आहेत. आपण कुठेतरी फिरायला जायचं म्हटलं प्रत्येक माणसांच्यामध्ये एक वेगळाच उत्साह आणि आनंद येतो. तीच पॉईंट त्यांनी पकडला आहे आणि त्या पॉईंटवरती ते एवढं सगळा मोठा स्कॅम करत आहेत. आणि जेव्हा आम्ही त्याला म्हटलं 25,000चं नाही, म्हणजे बघूया तर म्हटलं ह्याने कुठंपर्यंत कमी करू शकतात. तर 25,000मध्ये आम्हाला काही होत नाही म्हणलं, कारण आम्हाला कसं पण तिथून बाहेरच यायचं होतं. मग 25,000मध्ये आम्हाला नाही जमणार आणि आम्हाला अफोर्ड नाही करू शकत आम्ही, आणि आता आम्हाला फिरायला जायचंच नाही आहे असं आम्ही बोललो की 2-3 वर्ष आम्ही आता कुठे जाणार नाही असं बोलून आम्ही तिथून बाहेर पडत होतो. तर त्यांनी आम्हाला बोललं 25,000 नाही होत आहे ना, तर आम्ही कमी करू. तर 23,000वरती सुद्धा ते आले. म्हणजे समजू शकता ना तुम्ही की त्यांना फसवण्यासाठी ते कुठल्या पण थराला जाऊ शकतात. तर ते 23,000वरती आले 25,000हून. तर शक्य आहे का? 25,000मध्ये पण शक्य नाही, तर 23,000मध्ये काय होऊ शकतं? तर खूप मोठा स्कॅम हा होत आहे. कोणताही कॉल तुम्हाला आला ना, तर त्याबद्दल खरंच सगळीकडे सर्च करा. यूट्यूबवरती सर्च करा, गुगलवरती सर्च करा. पूर्ण वेबसाईट त्यांची कशी आहे हे सगळं बघा आणि त्याच्यानंतरच त्या गोष्टीचा निर्णय घ्या. आणि असे जर तुम्हाला कॉल्स येत असतील की टुरिझमचे वगैरे, आम्ही टुरिस्टचे तुम्हाला असं म्हणजे पॅकेज मिळाले, तुम्ही ह्याच्यामध्ये सिलेक्ट झाला, तुम्हाला गिफ्ट आहे आणि असं असं सेमिनार आहे आणि अटेंड करा वगैरे, तुम्हाला असं कॉल येईल. जर तुम्ही नवीन कार बाय करत असाल किंवा ऑलरेडी तुम्ही नवीन कार बाय केली आहे, नवीन कार जर घेतली असेल, तर तुम्हाला नक्की कॉल येईल. आणि हा टाटावाल्यांच्यासोबत तर जास्त होत आहे स्कॅम असं मला कळाले. तर आम्ही कार घेऊन फक्त 1 महिना झाला, त्याच्या महिन्याच्या आतच आम्हाला कॉल आलेला हा. तर तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीसोबत ना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्रत्येकाला ना हा व्हिडिओ शेअर करून त्यांना सावध करा की अशा सगळ्या स्कॅम्सपासून ते वाचतील. ह्यासाठीच मी हा व्हिडिओ करते, कारण माझे जे सबस्क्रायबर आहेत ते ह्या स्कॅमपासून खरंच वाचले पाहिजेत आणि त्यांच्या फॅमिलीमध्ये पण जे कोणी नवीन कार बाय करत असतील तर ते पण ह्या स्कॅमपासून सुरक्षित राहिले पाहिजेत. एवढाच माझा उद्देश होता, म्हणून मी हा व्हिडिओ करत आहे. तर हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअर करा आणि जाता जाता आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. तर चला, माझे जे फीडबॅक होता ते मी तुमच्यासोबत शेअर केला. आम्हाला ज्या स्कॅम आमच्यासोबत होता वाचला आहे ना, तो तुमच्यासोबत मी शेअर केला आहे. तर तुम्हाला ह्या स्कॅमबद्दल काय वाटतं किंवा तुम्हाला याच्या आधी कॉल ह्याचा आला आहे का, हे पण मला कमेंट्समध्ये तुम्ही नक्की सांगा. तर चला, परत भेटूया लवकरच वेगवेगळ्या व्हिडिओसोबत. जाता जाता आपल्या चॅनलला पण सबस्क्राईब करा आणि ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे पण मला कमेंट्समध्ये सांगा. चला, तर भेटू लवकरच. बाय.